हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत मक्याच्या पुऱ्या. खूप सुंदर लागतात ह्या पुऱ्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला मक्याच्या पुऱ्या करायला आपण सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण घेतलं आहे मक्याचं पीठ आणि आपल्याला हे ताकात भिजवायचं आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत आपण. हे पीठ घेतलेलं आहे पातेलभर आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे. हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या आणि कोथिंबीर पण थोडीशी जरा जास्तच वापरायची. तर चला आता सुरू करूयात. आता आपण ह्या बटाट्याची साल काढून घेऊयात सुरीने. जास्त नाही काढायची आपल्याला, अगदी हलकी काढायची, थोडीशी अशी. ह्या बटाट्याची आपण आधी साल काढून घेतली. आता हे किसून घ्यायचे आपल्याला. हे बटाटे मस्त बारीक असे बारीक किसणीनेच किसायचे आहेत आपल्याला. बटाटे तुम्ही उकडून घेतले तरी चालतील, पण किसून घेतले तर आणखीन सुंदर लागतात. बघा आता आपले हे बटाटे पण किसून होत आहेत मस्त असे. अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत आपल्याला हे. बघू शकता तुम्ही. आता आपण हे बटाटे किसून घेत आहोत. खूप सुंदर लागतात ह्या पुऱ्या आणि मका पण वाया जात नाही. मक्याचे कुठले पदार्थ करावेत असे आपल्याला सुचत नसेल तर मका असे तुम्ही दळून आणा गिरणीतून, पीठ बारीक करून. अगदी पीठ आणायचं आपल्याला बारीक दळून. आपलं बटाटा किसून झालेलं आहे. आता आपण यात पीठ घातलेलं आहे दळून आणलेलं मक्याचं. याच्यात आपण चवीनुसार आता सगळं मीठ, हळद आणि जे आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला लावून. तर बघा ही पेस्ट पण आपण यात टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असं. आणि हे सगळं पीठ आपल्याला ताकात भिजवायचं आहे. तुम्ही पाण्यात पण भिजवू शकता, पण ताकात भिजवलं तर आणखीन सुंदर लागतं. बघा ताकामुळं ह्या पिठाला जरासा आंबूसपणा येतो आणि खायला पण खूप सुंदर लागतात. ताकाची चव अगदी वेगळीच लागते याला. तर बघा आता आपल्याला हे पीठ असं हळूहळू ताक घालून भिजवून घ्यायचं आहे असं सगळं चांगलं. खूप छान रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा आता आपण हे पीठ असं भिजवून घेत आहोत चांगलं. ताक अगदी हलकं थोडं घालायचं आहे. जास्त झालं तर पातळ होतं ते पीठ. अजून थोडं ताक लागणार आहे मला. बघा अगदी थोडं मी घालून घेत आहे हे सगळं ताक. आणि हे पीठ आपल्याला 10 मिनटं तरी भिजू द्यायचं आहे चांगलं. भिजवून घेतल्यानंतर बघा 10 मिनटांनी अगदी पीठ आपलं किती सुंदर तयार झालं आहे. खूप छान लागतात याच्या पुऱ्या आणि प्रवासात पण 7-8 दिवस तर नक्की टिकणारा पदार्थ आहे हा. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण इकडं पॅन गरम करून त्यात तेल घालून घेऊयात. तेल थोडं जास्त वापरायचं आहे तळण्यासाठी. तेल अगदी आपलं कडकडीत तापलं पाहिजे. बघा आता ही पुरी आपल्याला अगदी डायरेक्ट पोळपाटावर लाटता येणार नाही आहे. ती लगेच चिकटती. त्यामुळं आपण असं कागदावर लाटून घेऊयात अशी चांगली. बघा कागदाला अगदी चिटकत नाही किंवा काही नाही. अल्लाद आपली निघून येते. बघा आपली पुरी पण तयार आहे. बघा आता आपल्याला ही हळूहळू काढून घ्यायची आहे. तेल पण आपलं आता इकडं तापलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तेल जरा जास्त तापू द्यायचं थोडंसं, म्हणजे पटकन तळल्या जातात पुऱ्या आणि अगदी हलक्या आणि कुरकुरीत होतात. बघा तेल आता आपलं तळलेलं आहे. ह्या पुऱ्या 7-8 दिवस तरी नक्की टिकतात. बघा आता आपण ह्या तळून घेऊयात अशा चांगल्या. तेल पण आपलं अगदी मस्त तापलेलं आहे छान. खूप सुंदर लागणारी हा पदार्थ आहे. बघा अगदी खरपूस तळायच्यात आपल्याला अगदी मंद आचेवर. किती सुंदर रंग आला आहे बघा आपल्या पुऱ्याला. बटाटे तुम्ही अगदी उकडून घेऊन मॅश करून घातले तरी चालतील, किसून घातले तरी चालतील. तुम्ही दुसऱ्या पण कुठल्या भाज्या ॲड करू शकता यात, तसं काही नाही. बघा पुऱ्या पण आपल्या आता किती सुंदर तळून होत आहेत. तुम्हाला माझ्या अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. वाव काय सुंदर रंग आला आहे बघू शकता तुम्ही. आता ह्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एका ताटात. तुम्ही ही भाजी बरोबर लोणच्यासोबत
कशासोबत पण तुम्ही हा पुऱ्या नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. बघा आपल्या पुऱ्या पण अगदी आता रेडी झाल्या आहेत सगळ्या. भरपूर झाल्या तेवढ्या पिठात. अगदी पातळ पातळ अशा छान पुऱ्या बघू शकता तुम्ही. आणि मका पण वाया जाणार नाही. तुम्ही याचं उपीट पण करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय.